अशा पद्धतीने आपला मक्याचा चिवडा इथे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम दिसतोय आणि एकदम कुरकुरीत छान आपले मक्यांचे पोहे तळले गेलेले आहेत. गोड तिखट अशी छान चव लागते या चिवड्याची. अगदी लहान मुलांनाही खूप आवडतो आणि करायलाही अगदी सोपा आहे. तर चला मग रेसिपी बघून घेऊया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण इथे मक्याचा चिवडा बनवणार आहे. त्यासाठी बघा मी इथे मक्याचे पोहे घेतलेत. बाजारातून पोहे मक्याचे हे घेऊन आल्यानंतर आपल्याला छान चाळणीतून चाळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी जे आपण तळणार आहोत त्या गोष्टी आधी पाहून घेऊया. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी भाजलेली डाळ घेतली, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे हे, अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि पाव वाटी आपले मनुके आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गॅस मंद आचेवर ठेवून हे आपले मक्याचे पोहे तळून घ्यायचेत. खूप कमी वेळ लागतो, अगदी छान फुलून येतात. एका वेळेला तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये हे मक्याचे पोहे तळून घेऊ शकता अगदी आणि सेकंदामध्ये हे छान तळून फुलून असे वर येतात. त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचेत. खूप जास्त तेलामध्ये याला कडकडीत तळून घ्यायची गरज नाही आहे. अगदी छान तळले जातात. काही सेकंदांमध्येच हे मक्याचे पोहे छान फुलून तळले जातात. तुम्ही बघू शकता परफेक्ट रंगावर आपल्याला आता हे मक्याचे पोहे तेलातून बाजूला काढून घेऊया. सेम याच पद्धतीने मी बाकीचेही मक्याचे हे पोहे तळून घेणार आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले अर्धा किलो पोहे छान तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता तेलही खूप कमी लागतं, अजिबात तेलकट होत नाहीत आणि जे तेल आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पूर्णपणे त्यातलं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी पूर्ण पोहे अर्धा किलो पोहे या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. एकदम कुरकुरीत झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही. आता हे मी बाजूला ठेवून देते. पूर्ण पोहे याच्यामध्ये बसले नाहीत, थोडे मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्याच गरम तेलामध्ये गॅस थोडा मीडियम हाय ठेवून शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. अगदी छान चॉकलेटी रंगावर आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपल्याला बाकीचे जिन्नसही सेम याच पद्धतीने तळून घ्यायचेत. आता हे सगळे शेंगदाणे मी बाजूला काढून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये डाळ घालून घेते. ही भाजलेली डाळ आहे. डाळही आपली लगेच भाजली जाते. आपल्याला छान डाळ ही भाजून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी तळत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा नाही. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी परफेक्ट तळल्या जातात. आता डाळही आपली छान तळून झाली आहे. डाळीलाही एक ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. अगदी 1 मिनिटभर आपल्याला वेळ लागतो ही डाळ छान तळून घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता डाळीचा रंग अप्रतिम रंगावर आपल्याला ह्या डाळीला अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन रंगावर ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली डाळही छान तळून झालेली आहे. आता मी ही डाळही काढून घेते. तेल पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे. खाली तुम्ही एखाद्या ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवा किंवा तुम्ही जर एखादी चाळणी घेणार असाल तर त्याच्या खाली तुम्ही एखादं ताट ठेवू शकता, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल. आता डाळही मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खोबऱ्याचे काप जे केलेत, सुकं खोबरं आहे हे, सुक्या खोबऱ्याचे कापही आपल्याला छान चॉकलेटी रंगावर तळून घ्यायचेत. सुकं खोबरं या चिवड्यामध्ये एकदम अप्रतिम लागतं. भाजलेलं खोबरं खूप सगळ्यांना आवडतं, अगदी लहान मुलांनाही खूप आवडतं. त्यामुळे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला छान चॉकलेटी रंगावर तळून घ्यायचेत. सुकं खोबरं हे तळण्यासाठी अगदी थोडासा मिनिटभर जास्त वेळ लागतो, कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी लो टू मीडियम फ्लेमवर करत आहोत. त्यामुळे वेळ लागतो, पण अप्रतिम तळल्या जातात आणि व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे, घाई करायची नाही. नाहीतर करपलं गेलं किंवा जास्त तळलं गेलं तर कडवटपणा येतो. त्यामुळे आपल्याला छान सोनेरी रंगावर ह्या गोष्टी तळून घ्यायच्यात. आता खोबरंही आपलं छान तुम्ही बघू शकता अगदी लाईट ब्राऊन रंगावर तळून झालेलं आहे. खोबरं मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला पुढचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी इथं खोबरंही बाहेर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. मी इथे अगदी पाववाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत. काजूही आपला लगेच तळला जातो, त्यामुळे आपल्याला काजू 1 मिनिटभर छान चॉकलेटी रंगावर तळून काजूही काढून घ्यायचं आहे. आता हे सगळे
या चिवड्यामध्ये हीच एक गोष्ट आहे की आपल्याला सगळ्या ज्या आपण जिन्नस घेतलेले आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत आणि तळत असताना आपली फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे. अशा पद्धतीने काजूही छान तळले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे काजूंचा आणि काजूही आपल्याला काढून घ्यायचेत. आता खूप जास्त डार्क ब्राऊन रंग करायचा नाही आहे. परफेक्ट रंगावर काजूही आपले तळून झालेले आहेत. आता मी काजूही काढून घेते आहे. तुम्ही बघू शकता रंग एकदम अप्रतिम आलेला आहे काजूंचा आणि परफेक्ट आपण आता या रंगावर हे काजू काढून घेणार आहे. मक्याचा चिवडा करत असताना आपल्याला याच गोष्टी आहेत की फक्त जे आपण काही त्यामध्ये जे जिन्नस वापरणार आहे त्या परफेक्ट आपल्याला ते तळून घ्यायचेत. काजूही काढून घेते मी. सेम त्याच तेलामध्ये आपल्याला आता मनुके घालून घ्यायचे आहेत, बेदाणे घालून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीनं बेदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. बेदाणेही लगेच तळले जातात, लगेच तळून होतात आणि तळल्यावर ते असे टुम्म फुगतात. तुम्ही बघू शकता फुगून वर येतात आणि आपल्याला त्यानंतर हे छान बेदाणे तळून झाल्यानंतर बेदाणेही काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये बेदाणे तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता तळत असताना आपल्याला कढीपत्त्याला थोडा जास्त वेळ देऊन अगदी पानं छान आपली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे. बेदाणे काढून झालेले आहेत. रंग बघू शकता तुम्ही, अप्रतिम रंग आलेला आहे. आणि आता आपण बेदाणे बाजूला काढून ठेवूया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. एकदम छान आपल्याला याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. कढीपत्ता तळायला थोडा जास्त वेळ लागतो. छान वेळ देऊन आपल्याला कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत आणि तळून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानंही बाजूला काढून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान कुरकुरीत खळखळ असा आवाज येतो आहे कढीपत्त्याच्या पानांचा. आणि आता आपण ही कढीपत्त्याची पानं काढून घेऊया आणि त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. आता हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तरी नाही घातली तरी चालेल, पण हिरवी मिरची दाताखाली आल्यानंतर असताना हिरवी मिरची दाताखाली आल्यावर छान वाटतं. त्यामुळे अगदी 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत. कढीपत्ता छान आपला तळून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्यात. मी कढीपत्ता तेलातून बाजूला काढून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरची छान तळून घ्यायची आहे. मिरची तळत असताना काळजी घ्यायची आहे, नाहीतर मिरच्या अंगावर उडतील. कारण तेल खूप जास्त आपलं आता कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामुळे मिरची तळताना जपून तळायची आहे. कढीपत्ता काढून झालेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये आता मिरचीचे काप घालून घेते आणि मिरचीही आपली छान कुरकुरीत अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपले सगळे जे तळायचे जिन्नस होते ते तळून झालेले आहेत. त्यामुळे 90% चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त मिक्सिंगचं काम राहिलेलं आहे. ते आपण छान खाली व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मोठं एखादं भांडं घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता मसाला घालायचा आहे. या मक्याच्या चिवड्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा चिवडा मसाला वापरलेला नाही. जे आपले घरचे मसाले असतात, घरी जे अव्हेलेबल मसाला असतो तोच मसाला मी याच्यामध्ये घालणार आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळे जिन्नस आपले मस्त एकदम तळून झालेले आहेत. खमंग सुवास येत आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला मिक्स करायचं आहे. तर मी इथे खाली एक मोठं खोलगट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हा मक्याचा चिवडा मी आधी घालून घेते आहे. अर्धा चिवडा मी या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे, अर्धा मी बाजूला ठेवून दिलेला आहे. अशा पद्धतीने या परातीमधून आपण एक खोलगट भांड्यामध्ये हा चिवडा काढून घेऊ, जेणेकरून आपल्याला छान मिक्स करता येईल. आता मी इथे चिवडा पूर्ण काढून घेतलेला आहे. संपूर्ण चिवडा या भांड्यामध्ये बसला नसता म्हणून मी अर्धा चिवडा एका ताटामध्ये बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला जेवढा शक्य आहे यामध्ये मिक्स करणं तेवढा चिवडा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले जिन्नस आहेत ते घालायचे आहेत. आधी मी शेंगदाणे घालते. तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा रंग किती अप्रतिम आला आहे. थंड झालं आहे हे सगळं. आणि त्यानंतर आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. ही भाजलेली डाळ घालून घेतली आहे मी. त्यानंतर हे मनुके आहेत. मनुके मघाशी टुम्म फुगले होते, आता बघा किती छान दिसत आहेत, रंगही अप्रतिम दिसतोय. त्यानंतर हे खोबऱ्याचे आपले काप परफेक्ट झालेले आहेत, अजिबात कलर डार्क झालेला नाही. आणि त्यानंतर आपले हे
जे आपण काजू तळून घेतले होते ते काजू. अशा पद्धतीने अर्धे जिन्नस मी सगळे या चिवड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. बाकीचे अर्धे जिन्नस मी राहिलेल्या मक्याच्या पोह्यांमध्ये घालणार आहे. आता मी त्यासाठी इथे 1 ते 1.5 चमचा पिठी साखर घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्ही जेवढ्या प्रमाणात चिवडा करणार असाल तेवढ्या अंदाजाने तुम्ही मसाले घाला. आता इथे 1 चमचा मीठ घालते. हे मी सगळं अंदाजाने घालत आहे. जेवढा मी चिवडा बनवणार आहे त्या अंदाजाने मी इथे हे जिन्नस घालून घेत आहे. 1 ते 1.5 चमचा मी पिठी साखर घातली आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. अगदी 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि 1 चमचा मी इथे जिरे पावडर घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. मी इथे अर्धा चमचाला थोडासा जास्त चाट मसाला घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे हलवून मोकळ्या हाताने हलक्या हाताने अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते सगळीकडे समप्रमाणात छान लागतील आणि सगळ्या आपल्या पोह्यांना छान तिखट आणि गोड अशी चव येईल. त्यासाठी मी असं मिक्स करून घेते. सेम याच पद्धतीने मी दुसरी बॅचही सेम मिक्स करून घेणार आहे. बाकीचे राहिलेले जिन्नस आणि आपला जो मक्याचे पोहे थोडेसे शिल्लक राहिलेला आहे चिवडा तो मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपला मक्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता. अगदी अप्रतिम लागतो आहे. जसा बाजारात मिळतो तसाच एकदम कुरकुरीत झालेला आहे. चवीलाही एकदम छान झालेला होता आणि तुम्हीही या पद्धतीने हा चिवडा ट्राय करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग तुम्हाला ही आपली मक्याच्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही. जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.